गुरुवे नमः। शुभमंगल सावधान गणनायका गजमुखा मोरेश्वरा सिद्धिदा। नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आहे 5:30 आणि 5:30 वाजता आता आम्ही दोघं जण आलो रनिंगला। रनिंग करण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी आम्ही दोघं जण आलेलो आहे। मित्रांनो रनिंग केल्याच्या नंतर आता वाजले होते 6। म्हणलं आता चला आता थोडं डिप्स काढू, म्हणलं थोडा आता व्यायाम करू। तुम्ही इकडे बघू शकता मी आणि माझा मित्र मग कशा प्रकारे व्यायाम करत आहे आता तुम्ही इकडे बघू शकता। मित्रांनो बराच वेळ झालेला होता, 6 वाजून चाललेले होते व आमचा आता व्यायाम सुरू झालेला होता। तुम्ही इकडे बघू शकता माझा मित्र कसा व्यायाम करत आहे, तुम्ही इकडे बघू शकता। मित्रांनो व्यायाम करणं झाल्याच्या नंतर मग आता घराकडे जायचं होतं। आम्ही गाडीवर बसलो परंतु गाडी काय सुरू होईच नाही गेली। मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता हिवाळा सुरू झाला आणि हिवाळ्यात खूप थंडी पडते आणि थंडी पडली की मग गाडी सकाळी काय सुरू होतच नाही। मग आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु आमची गाडी काय सुरू होईच नाही गेली। मग मित्रांनो आता इकडे बघू शकता माझा मित्र कसा प्लग काढत आहे। अरे म्हणलं प्लगचा काही प्रॉब्लेम नाही, थंडीमुळे गाडी सुरू होत नाही, चॉक दे आणि चालू कर म्हणे। चॉक दिला तरी चालू होत नाही। मग म्हणलं गाडी केलो आपण लोटून चालू करू। मग अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता। मग गाडी चालू झाली व गाडी चालू झाल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता आता आम्ही चाललो घराकडे। मित्रांनो अशा प्रकारे आलो आम्ही घरी आल्याच्या नंतर दात घासल्याच्या नंतर कडक असा चहा पिला आणि चहा पिल्याच्या नंतर लगेच आम्ही गाडीची किक आणली आणि आता आम्ही निघालो पुन्हा सेनगावला। मित्रांनो आता आम्हाला सेनगावला जायचं होतं व सेनगावमधून कृषी केंद्रावरून आम्हाला बी व खत हे आणायचं होतं कारण की आज आम्हाला पेरायचं होतं हरभरं। मग मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता मी निघालो सेनगावला। मित्रांनो इकडे बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे। आपल्या गावचा नदीचा पूल, इकडे बघू शकता नदीत आणखी सुद्धा पाणी आहे। मग मित्रांनो पुलावरून मी समोर चाललो। आता इकडे बघू शकता आता मी निघालो सेनगावच्या दिशेने। मित्रांनो आपल्या गाव ते सेनगाव अत्यंत खराब असा रस्ता आहे। हा खराब रस्ता ओलांडल्याच्या नंतर आता मी आलो हायवेला। तुम्ही इकडे बघू शकता आता सेनगावमध्ये मी टच झालो आणि टच झाल्याच्या नंतर हायवेला आलो आणि हायवेच्या नंतर आता तुम्ही इकडे बघू शकता आपल्या सेनगावला एंट्री झालेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आता आपण सेनगावमधून खत व बियाणे न्यायचं होतं। मग मी आमच्या प्रताप काकाच्या दुकानात आलो। तुम्ही इकडे बघू शकता हे कृषी केंद्र, इथून आपल्याला खत व बियाणे हे न्यायचं होतं। मग काकाला म्हणलं लवकर खत द्या व बियाणे द्या, आम्हाला लगेच जायचं आहे पेरायचे। बरं म्हणे ठीक आहे म्हणे, लगेच बिल करतो देतो म्हणे। मग मित्रांनो अशा प्रकारे आपण जे खत बी व हे घेतलं होतं हे आपण ऑटोमध्ये टाकलं व ऑटोमध्ये टाकल्यानंतर मग आता आम्ही पुन्हा निघालो घराकडे। आता तुम्ही इकडे बघू शकता आता आपण सेनगाववरून आपल्या गावाकडे चाललेलो आहे। तुम्ही इकडे बघू शकता। मग मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपल्या कोठ्यावर आलो। कोठ्यावर आल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता बैलगाडीमध्ये टिफन टाकली व त्याच्यानंतर बैलगाडीमध्ये जे काही साहित्य होतं ते टाकलं व टाकल्याच्या नंतर बैलगाडी समोर काढून दिली। मित्रांनो बैलगाडी तिकडे शेतात पाठवल्याच्या नंतर मी आलो घरी। तुम्ही इकडे बघू शकता आता जेवणाचा टाईम झालेला होता। मग वैभवने आपल्या एक नवीन खुर्ची आणली होती। म्हणलं कसं काय खुर्ची बसून पाहू द्या। मग जराशी खुर्चीवर बसलो की वेदू आणि श्री मग मला गोल फिरवू लागले। म्हणलं अरे फिरवू नका रे, मला चक्कर येईल म्हणे। नाही फिरवतो। मग म्हणलं फिरवा। मग तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे कशी खुर्ची आहे, नंबर 1 खुर्ची आहे मित्रांनो, अत्यंत आरामदायी अशी खुर्ची आहे। तुम्ही इकडे बघू शकता। मग मित्रांनो जेवण केलं आणि केल्याच्या नंतर आलो शेती आल्याच्या नंतर इकडे बघू शकता हे 2 टप्पे आपल्याला या ठिक्यामध्ये कांदा लावायचा आहे आणि कांदा लावण्यासाठी मग आता मी काय जे टप्पे होते ते टप्पे गप्पन बदलले आणि बदलल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता ही आपली केळीसुद्धा आहे। कांद्याच्या वरच्या ठिक्यात केळी म्हणजे या केळीच्या खालच्या ठिक्यात आपल्याला कांदा लावायचा आहे। तुम्ही इकडे बघू शकता। मित्रांनो 2 दिवस झाले आम्ही पाण्याची वाट पाहू लागलो परंतु पाऊस काय पडतच नव्हता। मग म्हणलं जाऊ द्या, लावू द्या पाईप। मग आता तुम्ही इकडे बघू शकता कशी तुषार सिंचन लावलेलं आहे आणि कसं पाणी हाणत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला या शेतामध्ये 2 एकरमध्ये आपल्याला कांदा लावायचा आहे आणि कांदा लावण्यासाठी आता रान भिजवणं चालू आहे। मग मित्रांनो आपली बैलगाडीमध्ये टिफन टाकली, त्या टिफनीमध्ये आपण करडी पेरण्यासाठी ते गेलेले होते। त्याच्यानंतर आता आपण या ट्रॅक्टरने हे हरभरं पेरून आपण आलेलोच होतो। आता आपल्याला हे पेरणी यंत्र सोडून आपल्याला रोटर जोडायचं आहे। मग मित्रांनो ट्रॅक्टरची चाबी लावली, चाबी लावल्याच्या नंतर आम्ही चाललो आता पेरणी यंत्र सोडायला। इकडे बघू शकता आता हे पेरणी यंत्र सोडून आपल्याला या पेरणी यंत्राच्या जागी आपल्याला रोटर जोडायचं आहे व आपल्याला लगेच रोटर करायचं आहे व रोटर झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला पेरणी यंत्र जोडायचं आहे। चला तर मग
मित्रांनो, अशा प्रकारे आपण पेरणी यंत्र सोडलं व पेरणी यंत्र सोडल्याच्या नंतर ट्रॅक्टरला रोटर जोडलं. तुम्ही इकडे बघू शकता. आता रोटर जोडल्याच्या नंतर आपल्याला हे रोटर घेऊन आपल्याला रोटर करायचं आहे व रोटर झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला पेरणी यंत्र जोडायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. मग मित्रांनो, आता आपल्याला घराकडे पिण्यासाठी पाणी न्यायचं होतं, परंतु आता आपलं जे काही ट्रॅक्टर होतं ते ट्रॅक्टर आपलं रोटर करायला गेलं होतं. मग आपण लगेच आता पाणी नेण्यासाठी दुसरं जॉइंडर ट्रॅक्टर हे घेऊन आलो. एक जणाचं ट्रॅक्टर होतं ते घेऊन आलो. घेऊन आल्याच्यानंतर ट्राली जोडली व ट्राली जोडल्याच्यानंतर आपल्याला हे ट्रॅक्टर आता रिवर्समध्ये लावायचं होतं. मित्रांनो, आपल्याला हे ट्रॅक्टर रिवर्समध्ये लावायचं होतं. तर आता तुम्ही इकडे बघू शकता मी ट्रॅक्टर रिवर्समध्ये कशा प्रकारे लावत आहे. तुम्ही इकडे बघू शकता. मित्रांनो, आपलं शेत ते घर असा 1 किलोमीटरचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला दर 3 ते 4 दिवसाला आपल्याला 500 लिटरची टाकी हे आपल्याला घरी म्हणजेच पिण्याचं पाणी हे आपल्याला घरी नेणं लागत असते आणि आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेत असतो. परंतु आता आपलं ट्रॅक्टर हे रोटर करायला गेलं, त्यामुळे आता आपल्याला या जॉइंडर ट्रॅक्टरमधून आपल्याला हे पाणी पियायला घराकडे न्यायचं आहे. मग मी ट्रॅक्टरवर बसल्याच्यानंतर आता तुम्ही इकडे बघू शकता ट्रॅक्टर रिवर्समध्ये लावणं चालू केलं. मित्रांनो, रिवर्समध्ये लावल्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता. मग मित्रांनो, 500 लिटरची टाकी घेतली, टाकी उचलली व ट्रालीमध्ये मांडली. तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे टाकी हे उचलून ट्रालीमध्ये मांडली. आता ट्रालीमध्ये मांडल्याच्या नंतर एकदा पाईप घेतला. म्हणलं पाईप एकदा बसते की नाही पाहू द्या, टाकीपर्यंत हा पाईप पुरते की नाही पाहू द्या. मग मित्रांनो, हा काळा पाईप बघू शकता कशा प्रकारे टाकीमध्ये पुरते की नाही बघितलं. परंतु मित्रांनो, हा ट्रॅक्टरमध्ये पाईप काय पुरतच नव्हता, आखूड पडू लागला. म्हणजे जी काही 500 लिटरची टाकी मांडली त्या टाकीपर्यंत हा पाईप काय पुरत नव्हता. मग म्हणलं आता अजून आपल्याला ट्रॅक्टर थोडं मागे घ्यावं लागते. मग काय म्हणलं, चला जाऊ द्या. मग म्हणलं एकदा ट्रॅक्टर थोडं मागे घेऊ. मग काय तुम्ही इथे बघू शकता. मग म्हणलं चला एकदा ट्रॅक्टर थोडं मागे घेऊ. मग काय ट्रॅक्टरवर बसलो. ट्रॅक्टरवर बसल्याच्यानंतर ट्रॅक्टरची चाबी फिरवली आणि चाबी फिरवल्याच्या नंतर मग म्हणलं आता चला थोडं मागं ट्रॅक्टर आपल्याला घ्यावं लागतं, कारण की आपल्या टाकीमध्ये पाईप काय पुरत नाही. मग तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे थोडं मागं ट्रॅक्टर आपण आता घेणं चालू केलं. तुम्ही इथे बघू शकता. मग मित्रांनो, अशा प्रकारे आपण टाकी भरून घरी आणलं ट्रॅक्टर व ट्रॅक्टर घरी आणल्याच्या नंतर आपण पाईपाच्या माध्यमातून पाणी घरामध्ये सोडून दिलं. तुम्ही इकडे बघू शकता ट्रॅक्टर कसं आपल्या दारी लावलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व पाणी हे रिकामं केलं. आणि मित्रांनो, आज आहे आपल्या घरी तुळशीचं लग्न. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आज आपल्या घरी तुळशीचं लग्न आहे. मग रांगोळी गुंगोळी काढलेलीच होती. तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे सुंदर अशी तुळशीची रांगोळी ही काढलेली आहे. मित्रांनो, आज आपल्या घरी तुळशीचं लग्न आहे आणि आपण अशा प्रकारे चांगलं डेकोरेशनही केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे. मग मित्रांनो, आपल्याला आता तुळशीच्या विवाहासाठी आपल्याला ही लाईटिंग आपल्याला तिथे लावायची होती. मग मी अगोदर इकडे दुकानाला लावलेली लाईटिंग काढली. तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे ही लाईटिंग काढली. लाईटिंग काढल्याच्या नंतर आता या लाईटिंग अगदी व्यवस्थितपणे तुम्ही इथे बघू शकता तुळशीच्या पाशी कशी लावलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरवणवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महाशूर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता सूर्या सदा मंगलम शिवमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी तनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण वरानुपवरा कवनातिम्या देजे आता एक
वडील त्याच पुतणे भूया सदा मंगलम शुभमंगल सावधान. मित्रांनो, अशा प्रकारे तुळशीचं हे लग्न लागलं व लग्न लागताच मुलांनी मोठ्या प्रमाणात फटाकडे फोडले व त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती उत्तम चांगल्या प्रकारे ही रांगोळीसुद्धा काढलेली आहे. त्याच्यानंतर लायटिंगसुद्धा अतिशय छान प्रमाणात ही लावलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, सजावट ही अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि अशा प्रकारे तुळशी विवाह सोहळा हा संपन्न झालेला आहे. मग तुळशी विवाह सोहळा संपन्न होताच जे काही पाहुणे मंडळी आलेले होते त्या पाहुणे मंडळींना आपापल्या घरी जेवण्यासाठी सांगितले व त्याच्यानंतर जे काही पाहुणे मंडळी वाहनाने आलेले होते त्या मंडळींना वाहनाने जाण्यासाठी सांगितले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा तुळशी विवाह सोहळा हा संपन्न झाला असं जाहीर करण्यात आले व त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक फुलझाडसुद्धा फोडण्यात आलं. मित्रांनो, अशा प्रकारे हा व्लॉग होता. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन व्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.